श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 69। मार्तंगाचा लाडू प्रसाद दान। मार्तंग तिघे जोगेश्वरीला आले। द्वाराशी उभे राहिले। त्यापैकी दोघांनी कळसाला नमस्कार केला आणि निघाले। एकाला म्हणाले, चला हो जाऊ। तो म्हणाला, नाही, मी हे दैवत पाहिल्याशिवाय येत नाही। मग ते दोघे निघाले। तो थांबला तेव्हा औसा बाहेर आली। मग तो औसाला म्हणाला, आई, सर्वज्ञांना असे म्हणा, बाहेर एक चाकर आला आहे। तो सर्वज्ञांना पाहिल्याशिवाय जाणार नाही असे म्हणतो। औसा गेली व म्हणाली, जी स्वामी जगन्नाथा, बाहेर एक चाकर आला आहे। तो असे म्हणतो, सर्वज्ञांचे दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही। सर्वज्ञांनी बाईसाला लाडू आणायला सांगितला। सर्वज्ञ म्हणाले, जा, हा लाडू त्याला द्या आणि असं सांगा, सर्वज्ञांनी दिला आहे। औसा आली, लाडू त्याला दिला आणि म्हणाली, आता तू जा रे। चक्र स्वामींनी तुला जायला परवानगी दिली आहे। तो म्हणाला, ना आई, सर्वज्ञांना पाहिल्या वाचून मी जाणारच नाही। औसाचे त्यांच्या शब्दाकडे लक्षच नव्हते। औसा पुन्हा आली तरी तो उभाच होता। अरे, तू गेला नाहीस रे, तुला सर्वज्ञांनी जायला परवानगी दिली आहे। तो म्हणाला, नाही, मी सर्वज्ञांना पाहिल्याशिवाय जाणार नाही। औसा येऊन सर्वज्ञांना म्हणाली, स्वामी जगन्नाथा, तो जात नाही। सर्वज्ञ म्हणाले, काय म्हणतो? औसा म्हणाली, सर्वज्ञांना पाहिल्याशिवाय मी जात नाही असे म्हणत आहे। सर्वज्ञ म्हणाले, आणा प्राताने। मग सर्वज्ञ तेथे गेले, दाराजवळ उभे राहिले। त्याने लाडू श्रीचरणाजवळ ठेवला, दंडोते घातले, श्रीचरणा लागले। डोळ्याचे पारणे फिटेपर्यंत श्रीमूर्ती पाहिली, मग निघाला। सर्वज्ञ ओसरीवर गेले आणि भक्तजनास म्हणाले, का हो प्रसाद वादी हो, प्रसाद घ्याल? अरे, तुपा भातासाठी हात कोण पुढे करणार नाही? रेशमी वस्त्रासाठी कोण हात पुढे करणार नाही? आम्ही एखादी सामान्य वस्तू जर प्रसाद म्हणून दिली, ती देखील प्रसाद म्हणून घेतात, तर हा तुपासारखेचा प्रसाद याला कोण नाही म्हणेल? मग तो लाडू सर्वज्ञांनी सर्वांना सारखा दिला। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।